आमच्या भागात घड्याळ शशिकांत दादांचंच वार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी लोक व्यक्तिगत त्यांना मतदान करतात. मुश्रीफ साहेबांच्या पाठपुराव्यातून त्यांनी ही सगळी कामं आमची मार्गी लावलेली आहेत. कारखाना काढलाय त्यामुळे हजारो लोक कामाला लागले. गावामध्ये मुश्रीफ गटाचा वार आहे. मुश्रीफ गट संजय बाबा आणि समर्जित त्यांची युती असल्यामुळे काय शंका नाही. गावामध्ये जल जीवनचं 1-2 कोटीचं काम झालेलं आहे. दलित वस्ती काम झाले, शाळेंचे कंपाऊंड झालेलं आहे. पण नागनवडे मंदिर बिंदे झाले. मंदिर बांधले, लक्ष्मी मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनी 2 कोटी रुपये दिलेले आहेत. पूर्वी विकास शून्य प्रमाणात होता, पण ज्यावेळीपासून मुश्रीफ साहेबांनी या भागामध्ये लक्ष दिलं आणि कारखाना उभारणीपासून खूप या भागामध्ये बदल झालेला आहे. आदरणीय शशिकांत दादांनी कापशी सारख्या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून कोरोनामध्ये जे आरोग्याचे जे प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्यांनी चांगली मदत केलेली आहे. शशिकांत खूप विकास करू शकते. अंबरीश दादांच्याकडे फार मोठी सत्ता नसताना सुद्धा या गावच्या विकासासाठी कधीही गेल्यानंतर कधी हसूरकरांना कधी कामं पाठवून दिली नाही. मुश्रीफ साहेबांनीच केलं. का असं का म्हणजे आमची कामं केली, आम्हाला सहकार्य भरपूर केलं. त्यांच्याकडून भरपूर म्हणजे कापशी भागातील भरपूर सुधारणा केली. नामदार मुश्रीफ साहेबांनी आपल्या गावासाठी सध्या वार शशिकांत दादाच्या पत्नीचं शशिकांत खोत नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनातून कोविड सेंटर घातलं. शिल्पाताई खोत आणि दीपक सोनार यांना आम्ही उच्चांकी मतदान देणार याची आम्हाला खात्री आहे. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वार्तांकनांमध्ये आपलं सर स्वागत आहे. केके न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामधील विविध जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जाऊन तिथे लोकांचा मते विचारत घेऊन त्यांचा आढावा घेतो. या ठिकाणी विकास कामं झाली आहेत काय, प्रश्न कुठले या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्याचबरोबर लोकांचा कल कुणाकडे आहे आपण जाणून घेतो. आता सध्या चिकोत्रा खोऱ्यामध्ये फिरताना आपण हासूर खुर्द या गावामध्ये आलो आहोत. बघायला गेलं तर पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी होता. या ठिकाणी आता जलजीवन मिशनच्या अंतर्गत असणारी कामं असतील किंवा पानरस असतील, यातून विकास नेमका झालाय काय, किती पण विकास झालाय हे आपण जाणून घेऊयात आणि लोकांपर्यंत पोहोचूयात आणि त्यांना विचारलं नेमका या भागावरती प्रभाव कोणाचा आहे. जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतं एकंदरीत तुमच्या भागामध्ये कोणाचा वार? आमच्या भागात घड्याळ शशिकांत दादांचंच वार आहे. याच्या मागे काय कारण? याच्या मागे त्यांची कामं आहेत आणि त्यांच्या लोकांच्यात राहणारा त्यांचा हे आहे, चांगला हे आहे, सहवास आहे. विकास झालाय का तुमच्या भागात? भरपूर विकास झालाय. तर साधारण काय विकास? आणि सगळे रस्त्याची कामं झाली आहेत. आमच्या गावातली गटरी, ग्रामपंचायतची, परत बाकी किरकोळ कामं, भरपूर वैयक्तिक कामं वगैरे झाले. बरं ते कधी आलं तर भेटतात वगैरे त्यांना? कधी 24 तास कधी उपलब्ध असतात. काय सांगाल एकंदरीत जिल्हा तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचं? शशिकांत दादा खोतांचं आणि भाजपचं आता युती आहे, त्यांच्यावर ते दोन्ही उमेदवार चांगल्या मतानं मताधिक्य घेऊन निवडून येतात. बरं 3 गट एकत्र आलेले आहेत आणि शिंदे गट हा एकावरती गेला. बघा जर युती तिन्ही वरती आहे, मात्र हे कागद लगेच 2 वेगवेगळे आहेत. काय परिणाम पहिलंच वाटतंय त्याचं? नाही म्हणजे कसं आहे, एकत्र युती आहे त्यांनी चांगल्या प्रकारे भाजपचं सुद्धा काम चांगलं आहे, केंद्रात सुद्धा काम चांगलं आहे आणि इथं शशिकांत दादांचं काम आहे, व्यक्तिगत सुद्धा काम चांगलं आहे. आणि कोरोना काळात जे तिने घरपती जाऊन लोकांचे पेशंट आणून आणि परत उपचार करून त्यांना घरी पोच केलं, तर ते हे काम चांगलं आहे आणि ते लोक न विसरणार. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी लोक व्यक्तिगत त्यांना मतदान करतात. त्यामुळे माहितीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने इथं निवडून येतात. बरं जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लागलेली आहे, कुणाचं वार आहे सध्या? शशिकांत दादा खोत त्यांनी बऱ्याचपैकी म्हणजे आतापर्यंत कोविड असून दे, तुमचा सार्वजनिक काम असो किंवा मंदिर आहे वगैरे, त्यांचा 70-80% त्यांचा हस्तक्षेप असतो. 80% म्हणजे समाजकारण आणि 20% राजकारण, अशा धर्तीवर त्यांचे राजकारण चालू आहे आणि आम्ही त्यांचं चाहते आहे. बरं मला सांगा की आता एकंदरीत तुमच्या भागामध्ये बघायला गेलं कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे? आमच्या भागामध्ये बघा, आता त्यांच्या मार्फत आम्हाला हॉल म्हणा किंवा मंदिर आहे म्हणा, साहेबांच्या पाठपुराव्यातनं म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या पाठपुराव्यातनं त्यांनी ही सगळी कामं आमची मार्गी लावलेली आहे. आणि महत्वाचं काम म्हणजे कोविड मधलं त्यांना जे आमच्या गावातलंच, मी आता मानगुर गावचा रहिवासी आहे, तरी बी आमच्या गावामध्ये ज्यांना जीवनदान दिलं, ज्यांचा 14% म्हणजे 14 वरती ज्यांचा हे गेलता, शेअर गेलता, त्या लोकांनी जिवंत आणून करून देण्याचे त्यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि अशा माणसाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे कधीही उभा. काय वाटतं सध्या गावामध्ये विकास झालाय का? भरपूर झालाय विकास. मुश्रीफ साहेबांनी सगळा विकास केलेला आहे. कारखाना काढला इथे, त्यामुळे हजारो लोक कामाला लागले, असा विकास केलाय मुश्रीफ साहेबांनी. बरं जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काय वाटतंय कुणाचं सध्या वार आहे? राष्ट्रवादीचा वार आहे. राष्ट्रवादीचा वार. 3 गट एकत्र आले, त्याच्याबद्दल काय सांगाल? 3 गट आल्यामुळे पूर्ण सीटा आपल्यापासून ताकद वाढली. बरं आता जिल्हा परिषदचा आपण आढावा घ्यायला आलोय. काय तुमच्या मते काय वाटतंय गावामध्ये कोणाचं वार आहे? गावामध्ये मुश्रीफ गटाचा वार आहे. मुश्रीफ गट संजय बाबा आणि समर्जित त्यांची युती असल्यामुळे काय शंका नाही. वनवे होणार म्हणतो. वनवे होणार. पण दुसरे सुद्धा उमेदवारी ताकद आहे, ते म्हणतात की मी निवडून येऊ शकतो असं सांगतात. ठीक आहे, प्रत्येकाचे आपापले हे असते, त्याच्यामुळे हे आपलं सांगणार आम्ही आमच्या पद्धतीने. बरं गावामध्ये काय? गावामध्ये मुश्रीफ साहेबांनी इतका विकास केलाय तुम्ही, म्हणजे डांबरी असेल किंवा गटरीचं काम असेल किंवा कारखाना म्हणतो, भरपूर काम केलं. त्याच्यामुळे काय गावात वावर सध्या कोणाचं? सध्या वार माहितीच आहे. का माहितीच का? माहिती म्हणजे गावामध्ये भरपूर कामं झालेले आहेत. गावामध्ये जल जीवनचं 1-2 कोटीचं काम झालेलं आहे. दलित वस्ती काम झाले, शाळेंचे कंपाऊंड झालेलं आहे.
पण नागनवडे मंदिर बिंदे झाले. मंदिर बांधले लक्ष्मी मंदिरासाठी मुश्रीफ साहेबांनी 2 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे माहितीचं शशिकांत खोत तर 3 गट एकत्र आल्यामुळे विरोधक उरलाय काय असं वाटतंय काय? आहे ठराविक थोडा उरला तरी 90% आमचं माहिती मतदान. काय कुठल्या पद्धतीने विकास झाला एकंदरीत? कारण या विकासच्या माध्यमातून बोलायचं म्हटलं तर कापशी खोऱ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये, कारण सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून तसेच कापशीमध्ये स्मारक जे आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांचं, त्या माध्यमातून बरीच या भागामध्ये पूर्वी विकास म्हणजे शून्य प्रमाणात होता. पण ज्यावेळीपासून मुश्रीफ साहेबांनी या भागामध्ये लक्ष दिलंय आणि कारखाना उभारणीपासून खूप या भागामध्ये बदल झालेला आहे. बऱ्यापैकी रोजगार, बऱ्यापैकी वाहतूक, दळणवळण म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे आणि कापशी खोऱ्याचा पूर्णपणे विकास करण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे. त्या माध्यमातून शशिकांत खोत साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये लक्ष घालून साहेबांच्याकडे पाठपुरावा करून बऱ्यापैकी प्रत्येक गावाला, जिल्हा परिषद विभागामध्ये जी गावं आहेत त्या गावाला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं काम खोत साहेबांचं हे आहे या भागामध्ये. त्याबरोबर त्यांनी केलेली कामं बरीचशी म्हणजे विचारात घेण्यासारखी कामं आहेत. कोरोना ह्याच्यामध्ये काम केलेलं, पुन्हा स्मारकाच्या ह्याच्यामध्ये पाठपुरावा करून ते पाठपुरावा केलेलं, अशा बऱ्याच प्रकारे. पुन्हा हे बांधकाम विभागामध्ये जे भांडी संच असू दे किंवा कॅम्प जे असू देत ते गोरगरिबांना त्या पद्धतीने न्याय मिळवून दिलेला आहे. अशा प्रकारे बऱ्याच क्षेत्रामध्ये खूप काही काम केलेलं आहे आणि कापशी भागातली पूर्ण जनता माझ्या मते पूर्णपणे दादांच्यावर समाधानी आहे आणि या बाबतीमध्ये निवडून येण्यास किंवा यांना काही अडचण राहणार नाही. भोगातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय माजी आमदार संजयबाबा घाडगे साहेब आणि राजे समरजीदादा घाडगे यांची युती झालेली आहे आणि या युतीला भरघोस असं मताधिक्य या आसूर खुर्द गावातून मिळणार आहे. काय अडचण नाही. बरं, काय एकंदरीत शशिकांत खोत यांनी या भागाचा विकास केलाय? आदरणीय शशिकांत दादांनी कापशी सारख्या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून कोरोनामध्ये जे आरोग्याचे जे प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला त्यांनी चांगली मदत केलेली आहे. बरं, आता राजे गट, बाबा गट आणि मुश्रीफ गट एकत्र आलेला आहे. एका बाजूला मंडलीगड आहे, मंडलीगडाची सुद्धा कोळी या उमेदवार या ठिकाणी आहेत. त्या कुठे सरसी ठरेल का, त्या बाजी मारतील असं वाटतंय काय? बा नाही, तसं शेवटी विरोधक आहे, विरोधक असतो, कमी समजून चालणार नाही. पण ही निवडणूक ही 3 नेते जे कागल तालुक्यामध्ये विकासासाठी जे निर्णय घेतलेला आहे, कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निर्णय घेतलेला आहे, ह्या निकालावरूनच ह्या जे विकासाचं जे मॉडेल आहे त्याच्या निमित्त हे जे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचा जो निकाल लागणार आहे यावरून आपल्याला दिसून येईल. तर मला सांगा की एक संघर्षाचा काळ होता कागल तालुक्यामध्ये. 4 गट प्रबळ होते, आता 3 गट असे एकत्र आलेले आहेत. संघर्ष संपलाय असं भावना आहे? नाही, युती ही झाली ती एक विकासासाठी आणि हे संघर्ष संपवण्यासाठीच युती झालेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. काय सांगाल एकंदरीत या तुमच्या भागामध्ये कुणाला सध्या वारा आहे, कोण विकास चांगल्या पद्धतीने आणखीन करू शकतो? शशिकांत खोत विकास करू शकतात. बर, कारण त्या आमच्या गावामध्ये एक आमचं ग्रामदेवत आहे, त्याला आतापर्यंत म्हणजे हे पडायला लागलं, मंदिर पडायला लागलं. त्या मंदिराला साहेबांनी 1 कोटी रुपयाचा निधी देऊन गावामध्ये हे पलीकडे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्या मंदिरात 25 लाख रुपये देऊन गावात जल जेवण मशीनचं, त्यामुळे रस्ता पुरा खराब झाला. साहेबांनी 50 लाख रुपये असं गावात 3 ते 3.5 कोटी रुपयाचे काम साहेबांच्या माध्यमातून शशिकांत माध्यम दिलं, त्यामुळे प्रचंड मतदान ह्यांना मिळणार. बरं, आता कापशी खोऱ्यामध्ये बघायला गेलं तर पाण्याचा प्रश्न गंभीर होता एकेकाळी, तो कुठे मिटलाय का असं वाटतं? म्हटलाय 100% म्हटलं. काय त्या कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या असं? काय प्रत्येक गावात जल जीवन मिशनचे काम आता चालूच आहेत, झाल्यात पूर्ण काम होत आलं. आमच्या गावात आता पूर्ण होत आले, ते काम पूर्ण झालं. 3 गट एकत्र आल्यामुळे निधी वाढेल भरघोस विकास कामासाठी. हा, मग वाढणार की. भाजप आणि राष्ट्रवादी असल्यामुळे भाजपकडून आपल्याला मिळणार नाही, साहेबांच्याकडे मिळणार. शशिकांत खोत असू देत त्यांच्याकडून आम्हाला निधी मिळणार. काय वाटते सध्या गावामध्ये कोणाचं वार आहे? शशिकांत दादांचं. याच्या मागचं कारण काय समजू? नाही, विकास कोविड मध्ये केलेलं काम आणि त्यांचा असणारा जनसंपर्क, यातून शशिकांत खोतांची बाजी मार. बरं, मला सांगा की आता दुसरा गट देखील आहे, त्या ठिकाणी त्या कोळी उमेदवार आहेत, त्या कुठं प्रबळ ठरता दिसतील काय? म्हणजे नाही, त्या या तिघांच्या युतीत ते हे होते, पिछाड आहे त्यांची. आपल्या बारवे दिंडीवाडीचा आमदार संजय आमदार हे म्हणजे त्याला पाण्याचा प्रश्न धरणचा मंजुरी मिळवून, त्यामुळे 13 महिन्याच्या काळात ते धरण मंजुरी करून घेतलं साहेब बाबाने. आणि आमच्या शाळेसाठी दादा आमरी दादा शिक्षण सभापती असतेवेळी जवळ 2000 गाड्या डिजिटल केल्या. आमच्या शाळेला भरघोस तिने निधी दिला आहे शाळेला दादांच्या मध्ये शिक्षण सभापती असतेवेळी. काय सांग?
अंबरीश दादांच्याकडे फार मोठी सत्ता नसताना सुद्धा या गावच्या विकासासाठी कधीही गेल्यानंतर कधी हसूरकरांना कधी रिकामं पाठवून दिलं नाही. कायमपणे भरघोस आमचे सरपंच मान्य सुभाषदादा गडकरी त्यांच्या नेतृत्वाखाली कधी निधी मागितला आणि दादांनी नाही असं म्हटलं नाही. असं अंबरीश दादांनी कायम सुद्धा आमच्या गावाला झुकतं माप दिलेलं आहे. म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काय होत होतं आता कुणाचं वार आहे, कुणाला निवडून येणार? आम्ही ही मुस्लिम साहेबांनीच की का हो असं काय? असं का म्हणजे आमची कामं केल्यात, भरपूर कामं केल्यात, आम्हाला सहकार्य भरपूर केलं. काय वाटतंय की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल? काय नाही, अशी मुस्लिम साहेब आले तरी चालेल. त्यांनी भरपूर म्हणजे सुधारणा त्यांनी केली. त्यांनी गावातल्या मंदिराचं बांधकाम केलं, रस्ते झाले, गट्टी झाल्यात, परत पेन्शन झाली, बांधकाम कामगारांना बांधलेले. बरं, जिल्हा परिषद मतदारसंघातून काय वाटतंय कोणी निवडून काय काही चांगली कामं केली? मुस्लिम साहेब, दुसरे कोण नाही. शशिकांत खोतू आले. हो, शशिकांत खोत त्या वहिनी पण आहेत चांगल्या. परत शशिकांत खोत त्यांचे पण भरपूर म्हणजे कसारी परत कापशी भागात त्यांनी भरपूर सुधारणा केल्या. त्यांनी भरपूर सुधारणा केल्या. काय वाटतं जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे, कोण या ठिकाणी निवडून येईल असं वाटतं? कापशी मतदारसंघातून खोतवहिनी उभ्या आहेत. त्यांचा विकास पाहता म्हणजे त्यांचे मतदान चांगल्यापैकी होईल, निवडून येईल. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आपल्या पक्षाच्या युतीतून अधिकृत उमेदवार म्हणून श्रीपाताई खोत उभे आहेत. त्याचबरोबर कापशी माझ्या पंचायत समिती मतदारसंघातनं दीपक सोनार म्हणून उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना तर आम्ही मतदान तर हसूर खुर्दमधनं उच्चांकी मतदान करू. ह्या पाठीमध्ये मतदान उच्चांकी देण्याचं कारण असं की नामदार मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत हसूर खुर्दला जो म्हणजे टोटल जर हे केला तर 10 कोटीची कामं दिली असतील. आता परवाच गेल्या 2 वर्षापूर्वी 1 कोटीची नपाबू पाणी हे गेल्या वर्षी आमचं ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या मंदिरासाठी 1 कोटी रुपये दिल्यात. गावातलं रस्तं गटर सेकरासाठी 1 कोटी रुपये दिल्यात. ह्या 2 वर्षातलं हे आहेत. काय उच्चांकी नामदार मुश्रीफ साहेबांनी आपल्या गावासाठी फंड उपलब्ध करून दिल्यात आणि त्या पद्धतीनं विकास चालू आहे. बरं, मला सांगा, आता एकंदरीत 3 गट एकत्र आल्यामुळे ताकद वाढली हा विश्वास आहे का? 3 गट एकत्र आल्यामुळं ताकद वाढलीच, काय अडचण नाही. आणि बाबा गटाचे कार्यकर्ते संपूर्ण आमच्या बरोबर अगदी एक दिला नाहीत. राजे गटाची आत्ताच पहिल्यांदा युती झाल्या, पण राजे गट सुद्धा आमच्याबरोबर खेळीमेळीत आपले एक मनानं आहे. काय सांगाल, वारं कुणाचं सध्या भागामध्ये तुमच्या? सध्या वार शशिकांत दादाच्या पत्नीच आणि दीपक सोनार दोन्ही प्रचंड मतानं निवडून येतील असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या निवडून येण्यामागे कारण काय सांगू शकाल? त्यांच्या पाठीमाग मुश्रीफ साहेबांचं पाठबळ आणि मुश्रीफ साहेबांनी केलेला विकास, त्यामुळं ते निश्चितच उच्चांकी मतदान होईल. आणि त्याचबरोबर शिल्पा खोत मागील जिल्हा परिषद सदस्य होत्याच. त्याचबरोबर शशिकांत खोत नामदार मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनातनं कोविड सेंटर चालू केलं. कोविड सेंटरच्या वेळी तर जवळजवळ हजारो पेशंट म्हणजे तयार झालेत, हजारो पेशंट, आणि त्यांचं जीव वाचवायचं काम केलं. त्यामुळं शशिकांत खोता म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात सतत जनसंपर्कात आणि आडव्या अडचणीला कायम धावून येणारा माणूस आहे. त्यामुळं त्यांच्या विजयाबद्दल शंका घ्यायची काय गरजच नाही. इतका प्रचंड त्यांच्या पाठीची जनता आहे. तू काय सांगाल? काय नाही, वारं कोणाचं? तिन्ही गट म्हणजे बाबा, मुश्रीफ साहेब आणि समरजित घाटगे या तिन्ही गटांनी वरून तसा त्या पद्धतीचा असा आदेश दिलाय की आमचं जो ऐकत नसेल तो कार्यकर्ता आमचा नव्हे, अशा पद्धतीचं वर्ण वॉर्निंग असल्यामुळे तिन्ही गट गावात आमचे सक्रिय झालेत. आणि त्या दृष्टिकोनातून शिल्पाताई खोत आणि दीपक सोनार यांना आम्ही उच्चांकी मतदान देणार याची आम्हाला खात्री आहे. बरं, विकास कामं झालेत का तुमच्या? विकास झालाय का भागाचा? विकास मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादान आणि शशिकोतांच्या जिल्हा परिषदच्या ह्याच्यात माध्यमातून आमच्या गावात विकास भरपूर प्रमाणात कोट्यावधीचा निधी गावात आलेला आहे. त्याच्यामुळे विकासाचं काय इथं काय कमी नाही. राहिलेल्या विकासाचे देखील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहेत आणि ती पूर्तता करतात. दिलं एकदा आश्वासन, ती पूर्तता करतात. आता मोठा निधी आमच्या देवळासाठी 2 कोटी रुपये देतो म्हणून सांगितले, त्यापैकी 1 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. अजून 1 कोटी रुपये देण्याची हमी दिलेली आहे. आणि आमचं देऊळ जवळजवळ 3 कोटीचं देऊळ आहे. त्यासाठी गावच्या स्वनिधीतून वगैरे आम्ही पैसा उभा करून आणि साहेबांच्या माध्यमातून आम्ही देऊळ चांगल्या पद्धतीचं
करून घेणार हा. आहे आणि ते चालू आहे सध्या. बर. दुसरी गोष्ट गावातले गटर्स म्हणा, डांबरी रस्ते किंवा इतर हे पाईपलाईनची कामं वगैरे सगळी हा. आतापर्यंत पूर्ण होत आलेत आणि झालेतच. हा. जलजीवनच्या माध्यमातून आता परवा म्हणजे गेल्या वर्षी 1 कोटीचं काम ते झालंय हा. आणि ते पूर्ण पण झालेलं हा. आहे. मग अशी बरीच कामं त्यांनी केलेली आहेत. हा. आता कुठली राहिलेली जी काय कामं असतील, हा. मोठ्या प्रमाणात राहिलेली कामं जी असतील हा. ती आता येत्या पुढील काळात हम्म. साहेबांच्या आश्वासनानुसार ती पूर्ण होतील याची मला खात्री आहे. आणि त्यासाठी हम्म. शशी खोतांचं माध्यम हे महत्वाचं आहे हा. आणि ते आम्हाला प्रयत्नवादी ह्या कामांच्या बाबतीत आहेत. हा. आणि ते आम्ही कुठले काम सांगितलं हा. तर ते कधी म्हणजे नाही हा. अशा पद्धतीचं त्यांना निवडून देणे हे गरजेचं आहे. बर. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि करणारच. मुश्रीफ साहेबांच्या पाठबळावर हा. शशी खोतांचं सुद्धा सर्वसामान्य गोरगरिबांनी लोकांनी अगदी म्हणजे लक्ष चांगलं असते, कोण असते ते असते काय. येऊन भेटतात काय हो? हा भेटतं. म्हणजे असं कधी कधी असं होतं की निवडून गेल्यानंतर नेता फिरकत नाही, नाही, असं काय? भेटतात. आमचा नेता 4-8 दिवसात आम्हाला भेटल्याशिवाय हा. जातच नाही. हा. 4-8 दिवसानं गाव फिरी हे करतो. हा. त्यामुळं काय प्रश्नच नाही. गावात फोन केला तर कधी म्हणजे काय अशी अडचण येत नाही की शशीदारांना फोन केला आणि त्यांनी उचलला नाही, हा. असा काय प्रकार होत नाही. बर. आणि ते कुठले काय सांगा, कामाचं काय बोला, हा. असं जे म्हणतात हा. तेच खरे नेतृत्व असते आणि त्या पद्धतीचं नेतृत्व शशिकांत खोतांच्याकडे आहे.